एक छोटंसं गाव होतं. त्यामध्ये एक आजीबाई राहायच्या. आजीबाईंची लेक जंगलाच्या पलीकडे राहायची. आजीबाई आपली सर्व कामे आटोपून लेकीकडे राहायला जायला निघाल्या. वाटेमध्ये घनदाट जंगल होतं. जंगलामध्ये प्राणी असतात तुम्हाला माहितीच. आजीबाईला खूप सारे प्राणी भेटले. त्यातला एक प्राणी तुम्ही पहा. हा आहे वाघोबा. वाघोबा खूप क्यूट आहे बरं का. वाघोबा आजीबाईला भेटला आणि म्हणतो कसा, आजीबाई कुठे चालली. आजीबाई थोडीशी घाबरते. हा तर वाघोबा आहे, आता ह्याला काय सांगू. वाघोबा म्हणतो, आजीबाई आजीबाई मला तुला खायचंय, मला भूक लागली. आजीबाई म्हणते, अरे बाबा मला खाऊन तू काय करणार. मी खाते भरपूर, लेकीकडे जाऊन तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. वाघोबा म्हणतो ठीक आहे. म्हणून आजीबाई लेकीकडे जायला निघते. आजीबाई आपल्या लेकीच्या घरी जाऊन लेकीला भेटते. लेकीला खूप आनंद होतो. त्यांची गळाभेट होते. मग लेक आपल्या आईची चांगलीच खातरदारी करते. आजीबाई मस्त खाऊन पिऊन जाडजूड होतात. मग आजीबाईंची जायची वेळ येते. तेव्हा आजीबाई सगळी स्टोरी आपल्या मुलीला सांगतात. वाघोबाचं काय करायचं तर मुलगी एक मोठा भोपळा आजीबाईला देते. ह्या भोपळ्यात बसून तू जा. आजीबाई निघतात जंगलातून भोपळ्यामध्ये बसून. टुनुक 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 चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. वाघोबा येतात की. वाघोबा म्हणतात, ए भोपळ्या म्हातारीला बघितलं का तू कुठं. भोपळा म्हणतो, म्हातारी कोतारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक.